नमस्कार, आपलं स्वागत आहे सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण अभ्यासणार आहोत ऑन सेईंग प्लीजचा तृतीय पार्ट, थर्ड पार्ट आणि तिसरा पार्ट आपण बघणार आहोत. पहिले हा तिसरा पार्ट समजण्यासाठी तुम्ही पहिले 2 पार्टही व्यवस्थितरित्या ऐका किंवा बघा, म्हणजे तुम्हाला हा तिसरा पार्ट जो आहे तो चांगल्यारित्या समजेल. तर आतापर्यंत आपण बघितलं आहे, सेकंड पार्टमध्ये आपण बघितलं की लेखकाने A.G. गार्डनर, अल्फ्रेड जॉर्ज गार्डनर यांनी एक उदाहरण दिलं आहे, ते म्हणजे बस कंडक्टरचं. तर त्यालाच आता आपण थोडंसं पुढं करूया. तर काय दिलं आहे बघा, त्यामध्येच What struck me particularly was the S with which he got through his work. If bad manners are infectious, so also are good manners. आता त्या व्यक्तीचं म्हणजे त्या बस कंडक्टरचं वागणं हे निश्चितच कसं होतं, खूप छान होतं. ही गॉट थ्रू हिज वर्क, आणि हे त्याच्या कामातून दिसत सुद्धा होतं. इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस, जर बॅड मॅनर हे इन्फेक्शियस असेल, सो ऑल्सो आर गुड मॅनर्स, त्याचबरोबर गुड मॅनर्ससुद्धा काय आहे तर इन्फेक्शियस असणार आहे. इफ वी इन्काउंटर इनसिव्हिलिटी, मोस्ट ऑफ अस आर एप्ट टू बिकम अनसिव्हिल. जर तुम्ही इनसिव्हिलिटी म्हणजे चुकीचं वागणं आहे की नाही, बदतमीज, गुस्ताख किंवा वाईट वागणं हे जर यांच्यासोबत जर तुम्ही इन्काउंटर झाला किंवा कॉन्टॅक्टमध्ये आला, तर पॉसिबिलिटी आहे की तुम्ही सुद्धा काय होऊ शकता, अनसिव्हिल, म्हणजे ज्यांना वागण्याची पद्धत नाही, बॅड मॅनरची तुम्ही होऊ शकता. बट इफ इट इज अन अनयुज्युअली अनकोथ पीपल हू कॅन बी डिसॲग्रीएबल विथ सनी पीपल, आणि त्याचबरोबर परंतु अनयुज्युअली जे काही अनकोथ म्हणजे काय, जे अनपढ किंवा मग मूर्ख लोक आहेत, हू कॅन बी डिसॲग्रीएबल विथ सनी पीपल, ते काय असू शकतात तर जे चांगले वागणारे लोक आहेत त्यांच्यासोबत ते काय असतील तर डिसॲग्रीएबल असू शकतील. जसं लेखक आपल्याला सांगतोय की बुवा तुम्ही जर काय एक इनसिव्हिलिटी म्हणजे रूढ किंवा मूर्ख लोकांच्या संपर्कात आले, तर तुम्ही सुद्धा काय होतात, अनसिव्हिल होतात. तुम्ही सुद्धा मूर्ख किंवा मग तुम्ही सुद्धा रूढ, तुम्ही सुद्धा इल मॅनर वागायला लागतात. बट इट इज अन युजली अनकोथ पर्सन हू कॅन बी डिसॲग्रीएबल विथ सनी पीपल. परंतु हेही तेवढंच आहे की अनकोथ म्हणजे जे काही अनपढ किंवा मूर्ख लोक असतात ते काय असतात तर सनी पीपल, ज्यांचा स्वभाव चांगला आहे त्यांच्यासोबत या बाबतीत काय होतील तर ते ॲग्री असणार नाहीत किंवा मग ती ही गोष्ट मान्य करणार नाहीत की जर तुम्ही इनसिव्हिलिटी लोकांच्या संपर्कात आले तर तुम्ही सुद्धा अनसिव्हिल होताल. हे मूर्ख लोक किंवा मग हे अनपढ लोक किंवा मग हे अतिशहाणे लोक हे ते सहन करणार नाहीत किंवा मग त्याला ते ॲग्री करणार नाहीत. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. मॅनर्स आणि वेदर ह्या दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत. नथिंग क्लिअर अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे. माझं जे स्पिरिट आहे, माझा जो आत्मा आहे, त्याला एक दिवसच असेल तो काय करू शकतो तर क्लिअर किंवा मग क्लीन करू शकतो. सेड किट्स, एक नावाजलेले कवी आहेत. अँड अ चेअरफुल पर्सन डिसेंड ऑन इवन अ ग्लुमिएस्ट ऑफ अस. एक जो डिसेंट पर्सन असेल तो आपलं जे ग्लुमिएस्ट जे आहेत म्हणजे जे काही खराब लोक आहेत, जे अंधकारात जगतायत किंवा ज्यांचा स्वभाव चांगला नाही आहे की नाही, विथ समथिंग ऑफ द बेनेडिक्शन ऑफ द फाईन डे, त्यांच्या ब्लेसिंगमुळं तर काय होऊ शकतात तर आपले दिवससुद्धा कसे होऊ शकतात तर एक फाईन किंवा छान होऊ शकतात. फक्त तो व्यक्ती कसा असावा तर डिसेंट असणं अपेक्षित असणार आहे. त्यामुळं हे ग्लुमियस लोक जे असतात, वाईट लोक असतात, त्यांचे दिवससुद्धा छान होतात. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर्स बस. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर बस. आणि जो कंडक्टर बस कंडक्टर आहे त्याच्या बसमध्ये बसल्यानंतर सुद्धा तिथलं वातावरण हे निश्चितच कसं आहे तर गुड मॅनरला सपोर्ट करणारं आहे. अँड हिज ओन सिव्हिलिटी, हिज कॉन्सिलेटरी ॲड्रेस अँड गुड ह्युमर, त्याची सिव्हिलिटी, त्याची वागण्याची पद्धत, योग्यता, हिज ॲड्रेस, त्याची बोलण्याची पद्धत, कन्सॉलेटरी म्हणजे एक फ्रेंडली बोलण्याची पद्धत, गुड ह्युमर म्हणजे चांगल्या प्रकारचं ह्युमर, हास्य विनोद, हा त्याचा स्वभाव, इन्फेक्ट्स हिज पॅसेंजर, या सगळ्या चांगल्या गोष्टींचा इन्फेक्ट त्याच्या पॅसेंजर्सवर होतो. इन लाईटनिंग देअर स्पिरिट्स ही लाईटन हिज ओन
टास्क. आणि त्याच्या ह्या लाईटनिंग स्पिरिटमुळं त्याचं म्हणजे तो सर्व स्पिरिट्सला, सर्व पॅसेंजर्सला कसं करतो, लाईटनिंग म्हणजे हलकं करतो किंवा मग आनंदी करतो. आणि त्याचं कामसुद्धा तो आनंदाने इन लाईटन वे किंवा हळुवारपणे आणि छानपणे सर्वांना खुश करून तो स्वतःचं कामसुद्धा पूर्ण करतो. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट साऊंड इन्व्हेस्टमेंट. हिज गेटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी. त्याचा जो खुशमिजाज अंदाज आहे, एक आनंदी स्वभाव आहे. इट इज नॉट अ वेस्टफुल लक्झरी. हे काही वेस्ट वाया जाण्यासारखं नाही आहे. बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट. ही एक साऊंड आणि छान अशी प्रकारची काय तर स्टेबल अशी इन्व्हेस्टमेंट आपल्याला सांगता येईल त्याच्या भविष्यासाठी. म्हणजे तुम्हीचा आनंदी स्वभाव हा तुमची काय असते, एक इन्व्हेस्टमेंट असते. हे कुठले एक वाया जाणारे लक्झरी नाही, असं लेखकाचं मत आहे. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट फॉर लेट. आता बऱ्याच दिवसापासून लेखकसुद्धा काय करत आहे तर त्या बस कंडक्टरला मिस करत आहे. बट आय होप दॅट ओनली मीन दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन अनदर रोड. पण याचा अर्थ असा होईल, असा होऊ शकतो की याचा अर्थ असाच आहे की ही हॅज कॅरीड, त्यांनी काय केलं आहे, जर त्याचे सनशाईन, त्याचे जे चांगले गुण आहेत तो इतर दुसऱ्या रोडवर सुद्धा काय करतोय की दुसऱ्या लोकांसोबत तो काय करतोय तर स्प्रेड करत आहे. इट कॅनॉट बी टू वाईडली डिफ्यूज इन रादर ड्रॅब वर्ड. It cannot be too widely diffused in rather drab word, and I make no apologies for writing a panegyric on an unknown bus conductor. आणि मी निश्चितच या गोष्टीला मी कधी माफी मागणार नाही की मी एका बस कंडक्टरची काय करतोय तर स्तुती करतो आहे. पॅनेगेरिक मीन्स अ स्पीच, किंवा त्याच्याबद्दल मी स्पीच देतो आहे, त्याची स्तुती मी करत आहे. If Wordsworth could gather lesson of wisdom from the poor leech gatherer. Poor leech gatherer means the subject of Wordsworth poem. The subject of Wordsworth poem, resolution and independence, and the leech gatherer. The Wordsworth हा एक काय तर खूप नावाजलेला पोएट आहे. तर आता त्याच्या लेसनचा एक रेफरन्स तिथे आलेला आहे बघा. विजडम फ्रॉम द पुअर लीच गॅदरर ऑन लोनली मोर. आय सी नो लेस रिझन वाय lesser people should not take lesson in conduct from one who show how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. बघा इथे या लाईनमध्ये लेखक आपला वर्ड्सवर्थचं उदाहरण देतो आहे की वर्ड्सवर्थ हा एक खूप नावाजलेला आणि खूप मोठा कवी आहे इंग्लिश लिटरेचरमधला. तर त्यांनी लेसन ऑफ विजडम हा जो लेसन आहे तो एका गरीब लीच गॅदरर म्हणजे किडे, एक छोटे जे रक्त ओढतात माणसाच्या शरीरातलं, त्या लीच गॅदरकडून त्याला एक विजडम लेसन मिळाला. आणि त्या बेसिसवर त्यांनी ऑन द लोनली मूर ही कविता त्यांनी काय केली तर लिहिली होती. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण एखाद्या कमी पात्रतेच्या लोकांकडून सुद्धा खूप काही जास्त शिकू शकतो. आय सी नो रिझन व्हाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन इन कंडक्ट फ्रॉम वन हू शो हाऊ अ मॉडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड. तर मग आपण का बरं शिकू शकत नाही की किती छोटी गोष्ट असो, आपण का बरं एखाद्या छोटी गोष्टीपासून काय करू शकत नाही तर एक लेसन घेऊ शकत नाही आपल्या आयुष्याचा, किंवा मग आपण त्याला डिग्निफाय का बरं करू शकत नाही, किंवा आपण त्याला खूप स्प्रेड असं का बरं करू शकत नाही. आपण ते केलं पाहिजे. बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग, एक चांगल्या पद्धतीने आणि एक चांगल्या टेम्परने आपण काय केले पाहिजे तर या सगळ्या गोष्टी स्प्रेड केल्या पाहिजे. आय सी नो रिझन व्हाय लेसर पीपल शुड नॉट टेक लेसन. हे जे काही लोक असतील ते का बरं लेसन घेत नाही या गोष्टीकडून, की वर्ड्सवर्थने सुद्धा एका गरीब पुअर लीच गॅदररकडून सुद्धा त्यांनी काय केलं होतं तर एक लेसन घेतला आणि त्या बेसिसवर त्यांनी एक छान पोएम लिहिली होती ऑन द लोनली मूर. फ्रॉम वन हू शो हाऊ व्हेरी मॉडेस्ट कॉलिंग मे बी डिग्निफाईड बाय गुड टेम्पर अँड काइंडली फिलिंग. आपण जर एखाद्या छोट्या व्यक्तीकडून जर एखादी गोष्ट शिकवत असू गुड टेम्पर किंवा काइंडली फिलिंग, तर त्याला आपण काय केलं पाहिजे तर डिग्निफाय केलं पाहिजे. त्याच्या गोष्टीची आपण स्तुती केली पाहिजे. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज had a chilling effect upon those little everyday civility of behavior that sweeten the general year. इथे लेखक सांगतोय की it is a matter of general agreement that the war has had a chilling effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general air. म्हणजे आता ह्याचा सेकंड वर्ल्ड वॉर झाला की हे जे काही वॉर झालेत याच्यामुळे काय झाले तर एक मानवाच्या सिव्हिलिटीवर याचा काय झालेला आहे किंवा मानवाच्या बिहेवियरवर
बिहेवियर याच्यातच काय झालं आहे तर खूप मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळं तो इतरांसोबत वागताना सुद्धा म्हणजे त्याचं जे काही वागणं आहे ते काय झालं तर पूर्णतः चेंज झालेलं आहे किंवा रूढ झालेलं आहे बिकॉज ऑफ दी वॉर्स. कशामुळं तर हे सगळं झालेलं आहे वॉर्समुळे हे झालेलं आहे. We must get those civilities back if we are to make life kindly and tolerable for each other. आपण त्या सिव्हिलिटीज ते चांगले गुण आपण काय केले तर वापस आणले पाहिजे. इफ वी आर टू मेक लाईफ काइंडल अँड टॉलरेबल. त्यामुळेच आपण काय करू शकतो जर आपल्याला वाटतंय की आपली लाईफ काइंडल कम्फर्टेबल आणि टॉलरेबल एकमेकांना टॉलरेबल अशी होईल सहनशील एकमेकांना होईल अशा प्रकारच्या आणायचे असेल व्हावे आपली सोसायटी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर आपण काय केले पाहिजे तर त्या सिव्हिलिटीज ज्या वर्ल्ड वॉरच्या अगोदर होत्या त्या आपण पुन्हा वापस आणल्या पाहिजेत. वी कॅन नॉट गेट देम बॅक बाय इन्वोकिंग द लॉज. आपण त्यांना वापस आणू शकत नाही कशाच्या बेसिसवर इन्वोकिंग द लॉज वेगवेगळ्या प्रकारचे लॉज बनवून आपण त्यांना वापस आणू शकत नाही. The policeman is a necessary symbol and the law is a necessary institution for a society that is still somewhat lower than the angels. Lower than the angels, it means that एक फरिश्ते त्याला आपण म्हणू शकतो. मराठीत शब्द लक्षात येत नाही मला, ठीक आहे असो. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बॉल. पोलिसमॅन हा काय एक नेसेसरी सिम्बॉल आहे, एक चिन्ह आहे गरजेचं. अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन. आणि लॉ म्हणजे काही कायदा बनवणं ही काहीतरी एक नेसेसरी संस्था आहे फॉर द सोसायटीसाठी दॅट इज स्टील सम वॉट लोअर दॅन द एंजल्स. परंतु या दोन्ही गोष्टी काय आहेत तर ह्या एंजल्स ज्या आहेत फरिश्ते जे आहेत देवाकडचे त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेले नाहीत. बट द लॉ कॅन प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. परंतु निश्चितच लॉ जो आहे किंवा मग कायदा जो आहे आपल्याला प्रोटेक्ट करू शकतो कशापासून तर मटेरियल अटॅक जे की फिजिकल अटॅक होतात त्याच्यापासून आपल्याला लॉ कायदा जो आहे तो आपल्याला काय करू शकतो प्रोटेक्ट किंवा मग सेव्ह करू शकतो. नॉर विल द लिफ्ट मॅन्स वे ऑफ मीटिंग मॉरल अफ्रॉन्ट बाय फिजिकल व्हायलन्स हेल्प अस टू रिस्टोर द सिव्हिलिटीज. जसं ज्याप्रमाणे तर लिफ्टमॅनने काय केला त्याचा बदला घेतला त्याचा त्याला जे काही अपमान झाला त्याचा त्या फिजिकल व्हायलन्सने सुद्धा तुम्ही काय करू शकत नाही तर तुमची सिव्हिलिटीज वापस आणू शकत नाही. आय सजेस्ट हिम दॅट ही वुड हॅव had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. तर मी त्याला काय सजेस्ट करेल that he would have had a more subtle and effective revenge. तो एक चांगल्या प्रकारे बारीक प्रकारे आणि इफेक्टिव्ह अतिशय साध्या आणि चांगल्या पद्धतीने तो काय करू शकत होता रिवेंज घेऊ शकत होता. इफ ही हॅड ट्रीटेड द जेंटलमॅन हू वुड नॉट से प्लीज. जर त्यांनी काय केलं असतं त्या जेंटलमॅनला त्या पॅसेंजरला काय केलं असतं त्या जेंटलमॅनला जर काय केलं असतं व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे ट्रीट केलं असतं तर विथ इलॅबोरेट पोलाइटनेस एका इलॅबोरेट अतिशय छान पद्धतीने पोलाइटली जर तिने काय केलं असतं त्याला ट्रीट केलं असतं तर ही वुड हॅव हॅड द विक्ट्री नॉट ओनली द बोर. त्याला तर विक्ट्री मिळालीची असती नॉट ओनली ओव्हर द बोर. बोर मीन्स ए रूड पर्सन. ओके त्याला जी विक्ट्री मिळाली असती ती फक्त त्याच्या त्या रूड व्यक्तीवर नसती बट ओव्हर हिमसेल्फ ती त्याच्या स्वतःसाठी सुद्धा ती असती. अँड दॅट इज अ विक्ट्री दॅट काउंट. आणि ही जी विक्ट्री आहे ती तो स्वतः काय करू शकत होता आयुष्यभरासाठी तो काउंट करू शकत होता. द पोलाइट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज. असंही होऊ शकतं की जे पोलाइट नम्र लोक असतात दे मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज. म्हणजे जे काही मटेरियल वर्ड आहे ते मटेरियल ॲडव्हान्टेज त्यांना मिळू शकत नाही. बट ही ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल व्हिक्टरी. पण त्याचा आत्मिक जो आनंद आहे किंवा आत्मिक विजय जो आहे तो निश्चितच त्यांना मिळत असतो. आय कमेंट to the liftman a story of Chesterfield. आता इथे मी त्या लिफ्टमॅनला एक स्टोरी सांगतोय कशाबद्दल अ स्टोरी ऑफ चेस्टफील्ड. इन हिज टाइम त्या चेस्टफील्डच्या वेळेस एक इंग्लिश व्यक्ती असेल चेस्टरफील्ड त्याची स्टोरी त्याला सांगतोय तो. इन हिज टाइम द लंडन स्ट्रीट वेअर
विदाउट द पेमेंट्स. म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस चेस्टरफील्ड होता इन लंडनमध्ये राहायचा त्यावेळेस काय होत नव्हते तर पेमेंट्स नव्हते जसे आज आहेत ऑफ टुडे, जसे आज आहेत तसे त्यावेळेस नव्हते. अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रिएस्ट फुटिंग. I never give the wall of the scoundrel, said the man who met Chesterfield one day in the street. तर बघा लेखक आता त्याला म्हणजे त्याला तो सांगतोय कोणला तर लिफ्टमॅनला स्टोरी कशाची चेस्टरफील्डची. आणि तो त्यामध्ये काय म्हणतोय बघा की त्या काळी लंडनमध्ये काय नव्हते पेमेंट्स नव्हते जसे आज आहेत. अँड द मॅन हू टूक द वॉल हॅड द ड्रायेस्ट फुटिंग. आणि त्यावेळेस एक वॉल्स होत्या आणि जो त्या वॉलवर चालेल टूक द वॉल त्या वॉलवर चालणाऱ्या व्यक्तीचे पाय कसे असायचे तर ड्रायेस्ट म्हणजे खूप कोरडे असायचे आणि खाली वल्ल असल्यामुळं खाली किचड असल्यामुळे ते पाय खराब व्हायचे खाली चालणाऱ्यांचे. आणि त्या वॉलवर चालणाऱ्यांचे लोकांचे पाय हे कसे असायचे ड्रायेस्ट म्हणजे कोरडे असायचे इतरांपेक्षा. तर असं काय झालं बघा मग आय नेवर गिव्ह द वॉल टू द स्काउंड्रल टू अ स्काउंड्रल सेड अ मॅन हू मेट चेस्टरफील्ड वन डे इन द स्ट्रीट. आता एक दिवशी चेस्टरफील्ड समोर येत असताना तिथे त्याच्या समोर असलेला माणूस जो त्या वॉलवर चालतोय आणि समोरच्या साईडने चेस्टरफील्ड सुद्धा त्या वॉलवर चालतोय. तर हा जो व्यक्ती आहे तो काय म्हणतोय आय नेव्हर गिव्ह द वॉल. मी काय तर करणार नाही एखाद्या स्काउंडरल एखाद्या नीच माणसासाठी एखाद्या हलकट माणसासाठी मी ही वॉल सोडणार नाही असं तो म्हणतोय चेस्टरफील्डला वन डे इन द स्ट्रीट त्या रोडवर. आय ऑलवेज डू सेड द चेस्टरफील्ड. पण चेस्टरफील्ड खूप स्मार्ट आहे बघा तो काय म्हणतो आय ऑलवेज डू. परंतु मी निश्चितच अशा स्काउंडरल अशा नीच लोकांसाठी काय करतो तर रस्ते सोडतो. परंतु इथे चेस्टरफील्डने कुठलाही स्काउंडरल हा शब्द वापरलेला नाही परंतु पोलाइटली त्याने काय केले तर त्या व्यक्तीला उत्तर दिलेलं आहे. म्हणजे त्याच्या शब्दातच त्याला उत्तर दिलेलं आहे. आता तो व्यक्ती म्हणतोय की मी जागा सोडत नाही कोणा स्काउंडरलसाठी परंतु चेस्टरफील्ड म्हणतो आय ऑलवेज डू. आय ऑलवेज डू म्हणजे मी सोडतो पण कोणासाठी तर त्या स्काउंडरल लोकांसाठीच. म्हणजे चेस्टरफील्डने सुद्धा त्या व्यक्तीला स्काउंडरल म्हणलेलं आहे. स्टेपिंग विथ अ बो इन टू द रोड. आणि हळूच काय झालं तर खाली वाकून चेस्टरफील्डने काय केलं तर त्याचे पाऊल हे रोडवर ठेवले. आय होप द लिफ्ट मॅन विल ॲग्री दॅट हिज रिव्हेंज वॉज मच मोर स्वीट दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. आणि मला असं वाटतंय की लिफ्टमॅन सुद्धा या गोष्टीला ॲग्री होईल या रिव्हेंजला काय होईल तो सुद्धा ॲग्री होईल की हा जो बदला आहे तो कसा आहे तर खूप चांगल्या प्रकारचा आहे. याऐवजी कशाऐवजी दॅन इफ ही हॅड फ्लंग द फेलो इन टू द मड. म्हणजे त्या व्यक्तीला त्या मडमध्ये चिखलात फेकून देण्यापेक्षा अशा प्रकारे बदला घेणं कधीही निश्चितच चांगली गोष्ट सांगता येईल. म्हणजेच चेस्टरफील्डने जर त्या व्यक्तीला त्या मातीत फेकलं असतं त्या मडमध्ये त्या चिखलात फेकलं असतं तर आणखीन प्रॉब्लेम्स निर्माण झाले असते. परंतु चेस्टरफील्डने तसं केलं का नाही. त्यांनी त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या शब्दात म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीच्या शब्दातच काय केलं तर उत्तर दिलं. अशा प्रकारे आपला हा लेसन इथे संपत आहे. यातून तुम्ही शिकणार की तुमचं मॅनर हे चांगलं ठेवा. निश्चितच चांगल्या गोष्टी ह्या चांगल्या गोष्टीला स्प्रेड करत असतात. मला आवडलेलं वाक्य तेच आहे बघा की चांगल्या लोकांच्या तुम्ही संपर्कात आले तर तुम्ही सुद्धा चांगले बनता. तर चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा. काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. आणि महत्त्वाची गोष्ट तेच आपलं लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.